पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघरच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन। यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत। शिवरायांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवराय शिवभक्तांची पंतप्रधानांनी मागितली माफी। शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी माफी मागणं हा त्यांचा मोठेपणा। मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उशिरा माफी मागितली, माफीनं काही होणार नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला। शिवरायांच्या नावानं राजकारण करणाऱ्या पेशवाईनं पुन्हा एकदा शिवरायांचा अपमान केला। माफी मागितल्यानं प्रश्न सुटणार नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली। पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका। पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी। पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। केवळ माफीवीर होऊन चालणार नाही तर दोषींवर कारवाई करावी लागेल। मोदींच्या माफीवर रोहित पवारांची एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया। पुतळा कोसळल्यापासून माफी मागण्याची स्पर्धा। खासदार अमोल कोल्हेंचा आरोप एका कवितेचा दाखला देत सरकारवर डागली तो। वाढवण बंदराला रेल्वे आणि महामार्गाने जोडणार। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गापासून वाढवण जवळ असल्याचंही मोदींचं वक्तव्य। महाराष्ट्र राज्य सर्वार्थानं पुढे आहे, मात्र विरोधकांकडून सतत विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांनी वाढवणचा प्रकल्प 60 वर्ष रखडवला, मोदींची टीका। 25 वर्षांपासून वाढवण बंदरासाठी प्रयत्न सुरू असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। 10 ते 12 लाख लोकांना रोजगार मिळणार, अजित पवारांचा दावा। मुंबईमधील तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं, देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी। बंदराचं रिक्लेमेन्शन करणार आहोत, तसंच एअरपोर्टचंही रिक्लेमेन्शन केलं पाहिजे, फडणवीसांचं वक्तव्य। वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव इतिहासामध्ये कोरलं जाईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। वाढवण बंदरात स्थानिक आदिवासींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येईल, फडणवीसांची ग्वाही। JNPTच्या तिप्पट मोठं वाढवण बंदर होत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वाढवणमुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र अव्वल राहणार, फडणवीसांचं वक्तव्य। BKCमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। युवक काँग्रेसचे काळे झेंडे दाखवत BKCमध्ये निदर्शनं। काँग्रेसचे 15 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यामध्ये 2 वेळा महाराष्ट्रात येणार। शासकीय कार्यक्रमासाठी पंतप्रधानांचा भंडारा आणि वर्धा दौरा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्यापासून 3 दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक। केरळच्या पल्लक्कडमध्ये बैठकीचं आयोजन। Z+ सुरक्षेसंदर्भात शरद पवारांच्या घरी बैठक। शरद पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारल्याची माहिती। शरद पवारांच्या अटी शर्तींबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल सादर करणार, अंतिम निर्णय अजून नाही। जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाणांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। माजी आमदार जितेश अंतापूरकरांना मागील 6 महिन्यामध्ये काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळाली नाही, भाजपचे खासदार अशोक चव्हाणांचा आरोप। आपण कुणालाही भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा आग्रह करणार नाही असं अशोकराव म्हणाले होते, मात्र चव्हाणांचे सर्व सहकारी हळूहळू भाजपमध्ये येत आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य।
नाशिकच्या नांदगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसृष्टीचं उद्घाटन, पालकमंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, संजय निरुपम, सुहास कांदेंसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे नांदगावमध्ये कार्यक्रम स्थळी जात असताना मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत गोंधळ, पोलिसांकडून नागरिकांवर सौम्य लाठीचार्ज. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी समिती गठीत, भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना. किल्ले राजकोटवरील शिवरायांचा पुतळा नव्यानं उभारण्यासाठी समिती गठीत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना. उपमुख्यमंत्री अजित पवार मालवण दौऱ्यावर, अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळाची पाहणी. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी. यावेळी संजय राऊतांसह आमदार वैभव नाईकही उपस्थित. आपल्या पापाचं खापर नौदलावर टाकतायत, पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप कुणाचा वरदहस्त होता, अशीही विचारणा. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुख बनवण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावर दबाव, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांची विधानसभेच्या निवडणुकीतून माघार, मुलाला उतरवणार मैदानात, आजवर मला 6 वेळा विजयी केलं, आता माझा मुलगा रणजितला एक संधी द्या, बबन शिंदेंचं मतदारांना आवाहन. धाराशिवमध्ये गाव संवाद दौऱ्यामध्ये मंत्री तानाजी सावंतांची शेतकऱ्याला दमदाटी, कोठावळा गावातला प्रकार. बीडमध्ये तानाजी सावंतांविरोधात अजित पवार गटाकडून खेकडा आंदोलन, बिंदुसरा नदीच्या कडेला तानाजी सावंतांच्या बॅनरवर खेकडे सोडत जोरदार घोषणाबाजी. मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्यावरून अजित पवारांसह सुनील तटकरेंकडून मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त, या प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची तानाजी सावंतांवर टीका. कोण तानाजी सावंत? राज्यात असे अनेक तानाजी सावंत आहेत, आम्ही त्यांना विचारून महायुतीमध्ये आलो नाही, तटकरेंनी सावंतांना सुनावलं. पंढरपूरमधील भाजपचे नेते वसंत देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार, समर्थकांसोबत झालेल्या बैठकीनंतर देशमुखांचा निर्णय. पीओपी गणेश मूर्तींना तुर्तास बंदी नाही, हायकोर्टाचा दिलासा. पीओपीबाबत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं तयार केलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करा, हायकोर्टाचे निर्देश. पुढील सुनावणी ऑक्टोबरपर्यंत तहकूब. मुंबईमध्ये गणेशोत्सवामध्ये आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये जुन्या आणि धोकादायक 13 पुलांवरून मिरवणूक नेताना काळजी घ्या, मुंबई महापालिकेचं आवाहन. नागपूरमध्ये पीओपी मूर्तींची विक्री करणाऱ्या 9 विक्रेत्यांवर कारवाई, 58 गणेश मूर्ती जप्त, नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई. महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरण, वामन म्हात्रे यांना हायकोर्टाचा सोमवारपर्यंत अंतरिम दिलासा, कल्याण कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला म्हात्रेंकडून हायकोर्टात आव्हान. शालेय पोषण आहारामधील मसाल्याच्या बंद पॅकेटमध्ये आढळली मृत पाल, अकोल्यामधील तळेगाव जिल्हा परिषद शाळेमधील प्रकार, जिल्हा परिषदेच्या सभेतही मुद्दा उपस्थित. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान 10 तासांचा ब्लॉक, सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार. कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना हवामान विभागाचा इशारा, आज आणि उद्या परवा समुद्रात 35 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज, खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन. पुण्याच्या मांजरीमध्ये दुचाकीला बांधलेली सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरट्यानं पळवली, पिशवीमध्ये 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, घटना सीसीटीव्हीत कैद. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमनचे फ्लॅट केंद्र सरकारकडे सोपवा, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष टाडा कोर्टानं दिले निर्देश. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, हिम्मता आणि शिवराज यांनी सोरेन यांना दिलं पक्षाचं सदस्यत्व. रांचीच्या धुर्वा इथल्या शहीद मैदानावर झाला कार्यक्रम.
200 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या मुकेश चंद्रशेखरला जामीन मंजूर. मात्र ईडी, पीएमएलए आणि दिल्ली पोलिसांकडून दाखल मकोका प्रकरणामुळे सुकेश राहणार तुरुंगातच. पाकिस्तानशी अखंडपणे संवाद चालू ठेवण्याचा काळ आता संपला. आता पाकिस्तानशी कोणत्या प्रकारचे संबंध यापुढे ठेवायचे? जयशंकर यांचा सवाल. पाकिस्तानबाबत कोणतीही नरमाईची भूमिका घेतली जाणार नसल्याचेही दिले संकेत. आसाममधील मुस्लिम आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी 2 तासांची सुट्टी रद्द. आसाम सरकारचा मोठा निर्णय. 1937 पासून सुरू होती प्रथा. 3 सप्टेंबर नंतर विस्ताराचं बुकिंग बंद होणार. विस्ताराचं एअर इंडियामध्ये विलिनीकरण होणार असल्यानं विस्ताराचं बुकिंग बंद करण्याचा निर्णय. विस्ताराचं शेवटचं उड्डाण 11 सप्टेंबरला. ट्रान्सजेंडर ओळखपत्रावर आता पॅन कार्ड काढणं झालं शक्य. ट्रान्सजेंडर पर्सन कायदा 2019 अंतर्गत जिल्हा मॅजिस्ट्रेटकडून मिळालेलं ओळखपत्र पॅन कार्डसाठी वैध. केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती. कोलकात्यामध्ये झालेल्या स्पेशल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये पुण्याच्या चिंतामणी राऊतनं पटकावलं सुवर्णपदक. या स्पर्धेनंतर चिंतामणीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. भारतानं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी सलग 4थं पदक जिंकलं. भारताचा नेमबाज मनीष नरवालनं पुरुषांच्या P1 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारामध्ये जिंकलं रौप्य पदक. पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये प्रीती पालनं महिलांच्या 100 मीटर T35 स्पर्धेमध्ये जिंकलं कांस्य पदक. पॅरागेम्समधील ट्रॅक इव्हेंटमध्ये भारताचं पहिलं पदक. पंतप्रधान मोदींनी केलं प्रीतीचं अभिनंदन. पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भारतानं सुवर्ण आणि कांस्य पदकासह उघडलं पदकांचं खातं. एकाच स्पर्धेमध्ये मिळवली 2 पदकं. स्टार पॅरा नेमबाज अवनी लेखरानं सुवर्ण पदक तर मोना अग्रवालनं पटकावलं कांस्य पदक. गुजरातला मुसळधार पावसानंतर चक्रीवादळाचा धोका. चक्रीवादळ कच्छला धडकण्याची शक्यता. आजही मुसळधार पावसाचा इशारा. गुजरातमध्ये निसर्गाचा कहर. 18 जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका. पुरामध्ये रस्ते, गाड्या, पूल वाहून गेले. हेलिकॉप्टरनं बचाव कार्य सुरू. नोकिया कंपनी तमिळनाडूमधील सिरुसेरीत जगातील सगळ्यात मोठा फिक्स्ड नेटवर्क टेस्ट बेड स्थापन करणार. यासाठी 450 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. हे केंद्र नोकियाची सगळ्यात मोठी R&D प्रयोगशाळा असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.